जय हिंद भावांनो. पोलीस भरती महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी बुद्धिमत्ता चाचणीचे PYQ असे क्वेश्चन पाहणार आहोत. आणि वन विभागाची जाहिरात येणार आहे, ते कधी येईल हे कोणाला नक्की माहिती नाहीये. पण आपण तयारी चालू ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि ती ठेवलीच पाहिजे जर आपल्याला वन विभागामध्ये नोकरी मिळवायची असेल तर. आणि ॲक्च्युअलमध्ये TCSनं वन विभागाचे जे पेपर घेतले होते फॉरेस्ट गार्ड किंवा वनरक्षकचे, त्या पेपरमधील हे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आहेत. मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न कसे येतात बुद्धिमत्ता चाचणीचे हे यामधनं कळेल आणि त्यानुसार तुम्हाला तयारी सुद्धा करता येईल. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे आणि याच्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, नवीन शॉर्टकट पाहायला भेटतील, नवीन शॉर्टकट शिकायला भेटतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपलं जे पोलीस भरती महाराष्ट्र हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करा. तुमचे जे काही सोशल मीडिया अकाउंट असतील, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, व्हॉट्सअपच्या स्टेटसला तिथे याची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा अशी सर्वांना विनंती आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला वन रक्षक भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि वन विभाग रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्लिश ग्रामर आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस याची सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. अंकगणिताचे प्रश्न कमी येतात बरं का, पण 2-3 का होईना येतात तुम्हाला प्रश्न. सर्वात जास्त प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीचे येतात, त्यामुळे अंकगणिताला कमी वेटेज आहे हे पण लक्षात असू द्या. तर याची फी फक्त 500 प्लस GST आहे. मागच्या वन रक्षक परीक्षेमध्ये याच्यातले आपला जो हा कोर्स आहे याच्यातले जशाच तसे प्रश्न तुम्हाला परीक्षेला आले होते आणि खूप फायदा विद्यार्थ्यांना झाला होता. तसाच फायदा या परीक्षेला सुद्धा तुम्हाला डेफिनेटली होणार आहे. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे दिशाज्ञान चाचणीवर आधारित आहे. पहिला प्रश्न, अनुज दक्षिणेकडे 7 किलोमीटर चालला आणि नंतर डावीकडे वळला. 3 किलोमीटर अंतर कापल्यानंतर त्याने पुन्हा डावे वळण घेतले आणि तो 4 किलोमीटर चालला. मग त्याने उजवे वळण घेतले आणि 2 किलोमीटर अंतर कापले. त्याने पुन्हा उजवे वळण घेतले आणि 9 किलोमीटर अंतर कापले. तो आता सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आहे? आता खरं म्हणजे हा तसा अवघड प्रश्न आहे का. सर्वात आधी काय करावं लागेल आपल्याला, तर डायग्राम काढावी लागेल. समजा अनुज या ठिकाणी आहे आणि तो दक्षिणेला गेला. दक्षिण म्हणजे ही खालची दिशा, उत्तर म्हणजे वरची दिशा. किती गेलेला आहे? 7 किलोमीटर गेला. आता पहा, दक्षिणेला चेहरा असताना डाव्या हाताला पूर्व दिशा असते. मग डावीकडे वळला म्हणजे पूर्व दिशेला गेला. आता खाली येताना चेहरा खाली असणार, मग डावी बाजू ही झाली म्हणजे या दिशेला पूर्व दिशा आहे. तो किती किलोमीटर गेलेला आहे? 3 किलोमीटर गेलेला आहे. पुन्हा डावीकडे वळला. आता पहा, पूर्वेला चेहरा असताना डाव्या हाताला म्हणजे उत्तर दिशा असते म्हणजे वरची दिशा. तो उत्तरेला किती गेलेला आहे? 4 किलोमीटर गेलेला आहे. जे दिले तशी डायग्राम काढत जायचं. मग त्याने उजवे वळण घेतले. आता इथून तो कुठे गेलेला आहे? उजव्या हाताला गेलेला आहे. किती गेलेला आहे बरं? 2 किलोमीटर गेलेला आहे. कारण जेव्हा आपला चेहरा उत्तरेला असतो तेव्हा उजव्या हाताला ही पूर्व दिशा असते. हे सगळं तुम्हाला बेसिकमध्ये माहिती असणं आवश्यक आहे. त्याने पुन्हा उजवे वळण घेतले म्हणजे इथे पहा, या दिशेला चेहरा असताना तो परत उजव्या दिशेला किती गेलेला आहे? 9 किलोमीटर. म्हणजे आपल्याला बरंचसं खाली यावं लागेल. हे 9 किलोमीटर तो गेलेला आहे. आता समजून घ्या सर्वांनी, हे एकूण अंतर किती आहे? 9 किलोमीटर आहे. आता तो आता सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आहे? हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे, हा त्याचा एंडिंग पॉईंट आहे. आणि आपल्याला हे सरळ रेषेतील अंतर काढायचं असतं. बरेच जण काय करतात माहिती आहे का? 7 अधिक 3 अधिक 4 अधिक 2 अधिक 9 करतात. तसं नाही येत. तर असं सरळ रेषेतील अंतर काढायचं असतं. मग आता इथे जर तुम्ही समजून घेतलं, हे अंतर किती आहे? 3. आणि हे इथलं अंतर किती आहे? 2 आहे. कारण हे वर इथं जर 2 असेल तर खाली सुद्धा 2 असेल. मग 3 आणि 2 किती झालं? 5. याचाच अर्थ या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत हे अंतर किती झालेलं आहे? एकूण 3 अधिक 2 किती झालेलं आहे? 5 झालेलं आहे. म्हणजे ही बाजू 5 झाली. आता पहा, इथून इथपर्यंत म्हणजे हे जे अंतर आहे हे किती आहे अंतर? 9 किलोमीटर आहे. पण याच्या वर किती आहे? आता समजा हा पॉईंट आणि हा पॉईंट एकूण किती आहे? 7 किलोमीटर.
त्या 7 पैकी इथून इथपर्यंत तो 4 किलोमीटर गेलेला आहे. मग 7 मधून 4 गेला म्हणजे हे अंतर किती राहणार आहे? 3 राहणार आहे. मग इथून वरचं अंतर किती आहे? 3. मग 9 अधिक 3 केलं तर 12 हे एवढं अंतर येणार आहे. इथून इथपर्यंतचं अंतर किती येणार आहे? 12 किलोमीटर. मग आता या ठिकाणी पहा, जर तुमच्या लक्षात आलं, हे जर 12 असेल तर हे सुद्धा किती झालेलं आहे? हे 12 झालेलं आहे. म्हणजे काटकोन त्रिकोण तयार झाला. कसा काटकोन त्रिकोण तयार झाला? हे 12 किलोमीटर, हे 5 किलोमीटर आणि इथून ते हा स्टार्टिंग पॉईंट आणि हा एंडिंग पॉईंट हे अंतर काढायचे. हे पहा, हे टोटल झालं 12, हे खालचं झालं 5 आणि हे अंतर आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. मग पायथागोरसचा सिद्धांत आपला काय सिद्धांत आहे? कर्णवर्ग म्हणजे हे जे सरळ रेषेतील अंतर आहे तो कर्णवर्ग बरोबर 12चा वर्ग म्हणजे एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग किंवा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. 12चा वर्ग आहे 144, 5चा वर्ग आहे 25. 144 आणि 25 केलं तर 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 आणि 1 ला 1 म्हणजे ते आलं 169. मग या 169चं वर्गमूळ किती येतं 169चं? तर ते येतं 13. मग हे जे अंतर आहे ना हे आपल्याला काढायचं होतं किंवा हे, तर हे आलेलं आहे 13 आलेलं आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. मी आधीच सांगितलं हा दिशाज्ञान चाचणीमधील ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न होता म्हणून मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं व्यवस्थित समजून दिलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा. आवडला असेल तर यस खूप छान असं लिहा. जर रामच्या किंवा व्हेरी नाईस असं लिहा. जर रामच्या वडिलांची बहीण सुरेशची आई असेल तर रामच्या वडिलांचे सुरेशसोबत काय नाते आहे? सोपा प्रश्न आहे. नातेसंबंधावरचा प्रश्न आहे पण अतिशय सोपा आहे. हे TCSने ॲक्च्युअलमध्ये घेतलेले प्रश्न आहेत बरं का. असेच प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहेत. जर रामच्या वडिलांची बहीण ही सुरेशची आई असेल, मग आता रामच्या वडिलांची बहीण सुरेशची आई आहे म्हणजेच रामचे वडील या सुरेशचे कोण झालेले आहेत? मामा झालेले आहेत. म्हणजेच आईचा भाऊ झालेला आहे. तर रामच्या वडिलांचे सुरेशसोबत काय नातं आहे? मामा हा आईचा भाऊ असतो. पर्यायामध्ये आईचा भाऊ दिले, मामा दिलेले नाही. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. काही अवघड नव्हतं त्यामुळे जास्त वेळ नको या ठिकाणी घ्यायला. पुढचा प्रश्न आहे पहा, जर मेंटॉरशिपची पहिली 4 आणि शेवटची 4 अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर नवीन शब्दात कोणते अक्षर उजवीकडून 6वे असेल? आता पहा, पहिली 4 अक्षरं 1 2 3 4 उलट क्रमाने लिहायची. म्हणजे 4 नंबरचं अक्षर सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला टी आलं, नंतर 3 नंबरचं अक्षर एन, त्यानंतर 2 नंबरचं अक्षर ई, त्यानंतर 1 नंबरचं अक्षर यम. आता शेवटची 4 अक्षरं 1 2 3 आणि 4 ही उलट क्रमाने लिहा. म्हणजे 1 नंबर मधली जी अक्षर आहे कोणती OR, ती OR आहे तशीच लिहायची, त्याला काही छेडछाड करायची नाही. मग आता हे पी सुरुवातीला घ्या, त्याच्यानंतर आय लिहा, त्याच्यानंतर एच लिहा आणि त्याच्यानंतर एस लिहा. आता या ठिकाणी लक्षात ठेवा ही असते डावी बाजू आणि ही असते उजवी बाजू. सोपा प्रश्न आहे पण ते जमलं पाहिजे. तर नवीन शब्दात कोणते अक्षर उजवीकडून 6वे आहे? मग उजवीकडून पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, हे 5वं आणि हे 6वं. म्हणजे 6वं अक्षर कोणतं आहे? ओ आलेलं आहे की नाही? बी हे तुमचं उत्तर आहे. ओ हे उजवीकडून 6वं अक्षर आहे. सोपं होतं ना? अशाच पद्धतीनं तुम्हाला प्रश्न येणार आहेत मित्रांनो. आणि जर तुम्हाला अजून आपल्याला प्रश्न पाहिजे बरं का भरपूर, जर तुम्हाला माझ्याकडून बुद्धिमत्ता चाचणी हा विषय शिकायचा असेल, फक्त बुद्धिमत्ता चाचणी, तर त्याचा सेपरेट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे. त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बुद्धिमत्ता चाचणी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. ॲप डाउनलोड केल्यानंतर सरळ सेवा भरतीचं फोल्डर ओपन करा, त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचा कोर्स शोधा, तिथे तुम्हाला सापडेल. आणि याची फी फक्त 300 प्लस GST आहे. अतिशय कमी फीमध्ये संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला शिकवलेलं आहे. परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न येतात ते सगळं यामध्ये छानपैकी शिकवलेलं आहे. आणि याचा कालावधी 1 वर्ष आहे. सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त आहे. पोलीस भरती असेल, दारूबंदी पोलीस आहे, आपलं वन विभाग आहे किंवा सरळ सेवेच्या इतर कोणत्या परीक्षा असतील, ज्या ज्या परीक्षेला बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आहे त्या सगळ्या परीक्षांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे. आणि अतिशय कमी फी आहे. अनलिमिटेड वॉच टाईम आहे, किती वेळा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. अक्षर आणि चिन्हांच्या खालील शृंखलेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. काय म्हटलेलं आहे? ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू. असे किती स्वर आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेचच आधी एक व्यंजन आहे?
म्हणजे असा स्वर आपल्याला शोधायचा आहे, असा की त्याच्या अगोदर काय पाहिजे, व्यंजन पाहिजे आणि लगेचच नंतर हे स्वर पाहिजे. म्हणजे अगोदर व्यंजन आणि नंतर स्वर असं क्रम असणारे स्वर किती आहेत. मग सर्वात आधी काय करायचं, फक्त वावेल्स कोणकोणते आहेत आपले माहिती आहे सर्वांना, ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत की नाही, फक्त ते शोधायचे. मग इथं एम नाही येणार, @ नाही येणार, इथं आय आहे. आता आयच्या आधी व्यंजन आहे का, तर यस, यस हे व्यंजन आहे. आयच्या नंतर स्वर आहे का, नाही, क्यू हे व्यंजन आहे म्हणजे हे येणार नाही. त्याच्यानंतर इथं ई येतं पहा, ईच्या अगोदर डी, डी हे व्यंजन आहे आणि ईच्या नंतर ए आहे, ए हा स्वर आहे. म्हणजे अशी एक कंडिशन झाली जिथं अगोदर व्यंजन आहे आणि नंतर स्वर आहे. चला, एक कंडिशन सापडली आपल्याला. पुढे पहा, इथं एच्या आधी ई हे स्वर आहे पण आपल्याला व्यंजन पाहिजे होतं, म्हणून ते येणार नाही. त्याच्या पुढे प्लस इथं सी पहा, सी हे काय आहे, स्वर आहे. त्याच्या आधी सी हे व्यंजन आहे, पण ईच्या पुढेच मी शी बोललो, सॉरी, ई हा स्वर आहे. ईच्या अगोदर सी हा व्यंजन आहे, पण ई हा जो स्वर आहे त्याच्यानंतर आलेला जो हॅशटॅग आहे तो स्वर आहे का, नाही, म्हणजे हे पण येणार नाही. त्याच्यानंतर इथं ओ हा स्वर आहे पहा, ओच्या अगोदर एच हे व्यंजन आहे, पण ओच्या नंतर अँड आहे म्हणजे ओच्या नंतर स्वर नाही, म्हणून हा सुद्धा येणार नाही. त्याच्यानंतर ई आहे, ईच्या आधी पर्सेंटेजचं चिन्ह आहे त्यामुळे हे तर येणारच नाही. म्हणजे असं किती वेळा झालेलं आहे, फक्त एकदाच झालेलं आहे. DEA मध्ये एकदाच झालेलं आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. तर असं किती वेळा झालेलं आहे, तर फक्त 1 वेळा झालेलं आहे. या स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये ना फक्त तुमचं काय शोधायचं असतं, त्यांना अंडरस्टँडिंग कसं आहे, आकलन कसं आहे तुमचं, ऑब्झर्वेशन कसं आहे, तेच त्यांना या ठिकाणी शोधायचं असतं. पुढचा प्रश्न आता आपण लगेच पाहूयात. आता या ठिकाणी पहा, पुढचा प्रश्न काय आपला माहिती आहे, खालील मालिकेतील चिन्हाला बदलू शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. आता काय दिलेलं आहे आपल्याला, -2, -1, 0, प्रश्नचिन्ह 26. आता हे कसं सोडायचं माहिती आहे, त्याचं लॉजिक काय माहिती आहे, तर -2 कसं आले माहिती आहे, तर या ठिकाणी पहा, -2 येण्याचं कारण असं आहे की सर्वात आधी आपल्याला, तसं पाहिलं तर हा प्रश्न अवघड आहे बरं का. सर्वात आधी इथं काय केले माहिती आहे का, -2 कसं आले माहिती आहे, तर -1 कंसाचा घन वजा 1 जर आपण केलं तर 1 चा घन 1 आहे. पण या ठिकाणी काय येणार आहे, -1, -1 चा घन हा -1 येतो आणि परत -1 केलं, दोन संख्या ऋण असतील तर त्यांची बेरीज करायची आणि आलेल्या बेरजेला ऋणाचं चिन्ह लिहायचं. मग या ठिकाणी येणार आहे -1, सॉरी -2. 1 आणि 1 किती आले, 2, पण -2. परत एकदा सांगतो, दोन ऋण संख्या असतील तर त्या दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि आलेल्या बेरजेला ऋण चिन्ह द्यायचं. आणि हे -1 कुठून आणले मी, तर -1 चा घन आणि लॉजिक आहे त्या घनामधून -1 वजा करायचंय. पुढे पहा, ऋण, आता खरं म्हणजे 0 नसतंच आहे, मग 0चा घन वजा 1, 0चा घन काय येणार आहे, 0च येणार आहे. 0मधून 1 गेला तर काय आलं, ते -1 आलं. त्याच्यानंतरचं पहा काय येणार आहे, मग त्याच्यानंतर येणार आहे 1 चा घन त्याच्या पुढे काय येते पहा, 1 चा घन, तर काय येणार आहे, 1 चा घन वजा 1. 1 चा घन किती आला, 1 वजा 1 केलं तर किती आलं, 0 आलं. आता पुढे पहा काय करायचं आपल्याला, 2 चा घन वजा 1, मग 2 चा घन किती आहे, 8 वजा 1 किती आलं, 7. किती नंबरचं ऑप्शन आहे, ए हे तुमचं उत्तर आहे. पुढचं लॉजिक पहा, 3 चा घन करावं लागेल, 3 चा घन वजा 1, 3 चा घन येतो 27, 27 वजा 1 केलं तर 26. म्हणजे तुमच्या लक्षात आले, -2, -1, 0, 7 आणि 26. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय पाहिजे, 7 पाहिजे. आणि लॉजिक काय माहिती आहे, तर n चा घन वजा 1 असं ते लॉजिक आहे. सुरुवातीला -1 चा घन वजा 1, नंतर 0 चा घन वजा 1, 1 चा घन वजा 1, 2 चा घन वजा 1, 3 चा घन वजा 1 असं ते लॉजिक होतं. अवघड प्रश्न होता, इतका काही सोपा प्रश्न नाही आहे, हे पण लक्षात असू द्या. परीक्षेमध्ये असे प्रश्न आले तर जास्त वेळ द्यायचा नाही, जे लगेच उत्तर येत आहेत असे प्रश्न सोडवायचे आणि अवघड प्रश्न शेवटी वेळ भेटला तर सोडवायचे, असं त्याचं लॉजिक असतं. खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असे पद दिलेल्या पर्यायामधून निवडा. आता इथं पहा, ABC म्हणजे ऑब्व्हियसली पुढे डी आणि ई, मग सगळ्या पर्यायामध्ये डी आहेच दिलेलं, म्हणून त्या ठिकाणी काय येणार आहे, डी येणार आहे.
आता त्याच्या पुढं पहा, अतिशय सोपं आहे बरं का हे. त्याचा पुढं काय करायचं आपल्याला, 2 बेचोट 8, 8 चोट 32, मग 32 गुणिले 4 करा. 32 गुणिले 4 जर आपण केलं तर 4 दोन्ही 8, 8 एकाच ठिकाणी आहे. तेच तुमचं उत्तर आहे. बाकी एक असताना 8 कुठंच नाही. परीक्षेत वेळ असा वाचवायचा असतो. तुम्ही जे म्हणता ना कमी वेळात उत्तरं कधी येतात, इथं पहा एक असताना 2 आहे, इथं 6 आहे, इथं 4 आहे, पण 8 एकाच ठिकाणी आहे की नाही हेच त्याचं उत्तर आहे. पुढे पाहायची पण गरज नाही. तरी पण मी तुम्हाला सोडून देतो. 4 त्रिक 12 म्हणजे डी 128 हे तुमचं उत्तर आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. आणि मग 128 गुणिले 4 करा, ते 512 येतं आणि डीच्या पुढे ई. क्लिअर झालंय? चला त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता. अजूनही प्रश्न पाहिजेत आपल्याला. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाची जाहिरात येणार आहे पहा. जर तुम्ही त्याची तयारी करत असाल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा रेकॉर्डेड हुडो कोर्स लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित हे सगळे विषय म्हणजे जो काही आपला अभ्यासक्रम आहे तो दिलेला आहे. प्लस राज्य म्हणजे दारूबंदीचा जो कायदा अधिनियम आहे 1949चा तो सुद्धा यामध्ये ॲड करणार आहे. त्याच्यावर माझं काम चालू आहे. ते सुद्धा यामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि या सगळ्यांची फी फक्त 500 प्लस GST आहे. पण हे सगळे रेकॉर्डेड हुडो कोर्स आहेत. पण परीक्षेमध्ये तुम्हाला TCS पॅट म्हणजे परीक्षेत जसे प्रश्न येणार आहेत ना तशी सगळी तयारी यामधनं होऊन जाईल याची मला खात्री आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये जा. तिथे तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूबंदी पोलीस भरतीचा कोर्स मिळून जाईल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, एक्सचे अंदाजे मूल्य शोधा आणि पूर्णांकामध्ये. याच्यामध्ये काय दिलंय, 12.21 अधिक 0.69 वजा हे वर्गमुळात आहे. 99 वर्गमुळात 99.90 अधिक 5.90 वजा 3.90 बरोबर एक्स. आता या स्वरूपाचा प्रश्न कसा सोडवायचा असतो माहिती आहे का? तर अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. आपल्याला अंदाजे मूल्य दिले की नाही मग सोपं करत जायचं. हे 99.90 कशाशी जवळ आहेत, 100च्या आहे की नाही, मग त्याच्याऐवजी 100 घ्या ना. असं चालतं बरं का. मग राहिलं काय हे, एक मिनिट एक मिनिट. मग राहिलं काय आता या ठिकाणी पहा, हे जे 12.21 आहेत ते आहे तसे लिहा, अधिक 0.69 आहे तसे लिहा, वजा हे 100चं वर्गमूळ किती येतं 10, त्याच्यानंतर अधिक 5.90 मधून 3.90 गेले तर ते किती राहतात, 0 0 गेला, 9 मधून 9 गेले राहिला 0, 5 मधून 3 गेले राहिले 2. आता याची बेरीज करा तुम्ही. 12.21 अधिक 0.69 ची 1 आणि 9 किती आलं, 9 आणि 10, 10शी 0 हातचाला 1, 6 आणि 2 8 आणि 1 9, दशांश चिन्ह आहे तसं द्या आणि हे 12 आहे तसे लिहा. 12.90 वजा 10 अधिक 2. मग आता 12.90 मधून जर 10 गेले तर ते किती राहणार आहे, 12 मधून 10 गेले राहिले 2 आणि वरचे 90 आहे तसे, मग ते 2.90 अधिक 2, 2 आणि 2 4 आणि वरचे दशांश म्हणजे 0.90 आहे तसे लिहा, म्हणजे ते आलं 4.90. आता 4.90 कशाच्या जवळचे आहेत, 5च्या का 4च्या, तर 5च्या जवळचे आहेत. 4.90 हे कशाच्या जवळचे आहेत, 5च्या. मग अंदाजे मूल्य शोधायचे ना, मग त्याचं उत्तर आहे 5. सी हे त्याचं उत्तर आहे. ऍक्च्युअल मध्ये प्रश्न कसे येतात समजते तुम्हाला. चला पुढचा प्रश्न. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, कमी कमी 500 लाईक आले पाहिजे. खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असे पद दिलेल्या पर्यायामधून निवडा. आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं शोधायचं आहे. आता कायम लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला असे 2 अक्षर किंवा 3 अक्षर किंवा 4 अक्षरांचे गट दिलेले असतात तेव्हा प्रत्येक गटातील पहिलं अक्षर पाहायचं, नंतर दुसरं, नंतर तिसरं, नंतर चौथं. सोपं जातं. यानुसार नाही समजलं तर मग वेगळे पर्याय पाहायचे, म्हणजे वेगळा विचार करायचा असतो, पण बेसिक हाच शक्यतो विचार असतो. मग इथे पहा, एच्या नंतर बी, मग बीच्या नंतर सी आणि सीच्या नंतर काय येणार आहे डी, म्हणजे पहिलं सी येणार आहे. मग इथं डी ने सुरुवात झाली, ए तर ऑप्शन नाहीच आहे. मग बी सी डी पैकी कोणतं तरी पाहिजे आणि या तिन्ही ठिकाणी पहिला असेल सी आहे. आता दुसरं काय येणार आहे पहा बरं, सीच्या नंतर डी, डीच्या नंतर काय येतं ई, ईच्या नंतर एफ, म्हणजे दुसरा अक्षर इथं आलेला आहे ई. लक्षात येते. मग आता तिसरं अक्षर तसंच पाहूयात, हे ई एफ, एफच्या नंतर काय येतं जी आणि जीच्या नंतर काय येतं एच. मग सीई जी कुठं आहे, सीई जी म्हणजे बी तर येणारच नाही, सी आणि डीच आहे. पुढे पहा जी एच, मग पुढे आय येणार आहे आणि आयच्या नंतर जे, म्हणजे सीई जी आय हे त्याचं उत्तर आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. सीई जी आय
हे आपलं उत्तर येतं. सोपं होतं की नाही? चला पुढचा 9वा प्रश्न पाहूयात आता. 4 अक्षर गट दिलेले आहेत, ज्यापैकी 3 अक्षर गटांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळं आहे. तो वेगळा अक्षर गट ओळखा. मग आता हे कसं ओळखणार माहिती आहे का? जर आपण या ठिकाणी पाहिलं, इथं EGF दिलंय. आपण यांचा जर क्रम लावला तर EFG असा क्रम लागतो. पुढे पहा, CABचा क्रम कसा लागतो? ABC. पण हे जे 3 नंबरला येणारं अक्षर आहे, हे कुठं आलंय? सुरुवातीला आणि CAB झालंय. तसंच DBC मध्ये पहा बरं, त्याचा योग्य क्रम लावला तर कसा क्रम लागतो? ए म्हणजे आपण असा क्रम लावतो ना, BC आणि D. पण हे D इकडं सुरुवातीला घेतलंय. तसंच इथं CDE असा क्रम लागतो की नाही? CDE. पण हे जे 3 नंबरचं E आहे हे सुरुवातीला घेतलंय. पण इथं EFG मध्ये G सुरुवातीला घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे GEF असं पाहिजे होतं. पण दिलंय काय? EGF. म्हणजे हेच वेगळं आहे की नाही? बाकी सगळ्यांमध्ये काहीतरी साधर्म्य म्हणजे एक साधर्म्य आहे की तिसरं अक्षर सुरुवातीला आलेलं आहे. पण इथं 1 नंबरमध्ये तसं झालेलं आहे का? नाही. 1 नंबरमध्ये GEF असा पर्याय पाहिजे होता, पण त्यांनी EGF दिलेला आहे, म्हणजे हा वेगळा पर्याय आहे आणि आपल्याला वेगळा पर्याय शोधायचा होता. चला पुढचा प्रश्न आहे, जर आज मंगळवार आहे तर 3 दिवसांपूर्वी कोणता वार होता? मग आता मंगळवार -3 जर केले तर मंगळवारच्या अगोदर पहिला दिवस सोमवार, दुसरा दिवस रविवार आणि तिसरा दिवस शनिवार. म्हणजेच उत्तर काय येते? शनिवार हे त्याचं उत्तर येते. आता तुमच्या लक्षात आला असेल, प्रश्न काही सोपे होते, काही अवघड होते. याच्यामध्ये ना 10 प्रश्नांपैकी 2च प्रश्न असे होते, एक दिशाज्ञान चाचणीचा आणि संख्यामालेचा जो ऋण 2 ऋण 1 होता ना तो. हे 2च प्रश्न अवघड होते, बाकी सगळे प्रश्न सोपे होते आणि असाच पेपर तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा येणार आहे. आणि जर तुम्हाला माझ्याकडून अंकगणित हा विषय शिकायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंकगणित रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. 1 वर्ष कालावधी आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे आणि फी फक्त ₹300 आहे. 300 प्लस GST. पण तुम्ही जर वन विभागाचा रेकॉर्डेड हुडो कोर्स घेतला असेल किंवा दारूबंदीचा घेतला असेल किंवा पोलीस भरतीचा घेतला असेल तर हा सेपरेट कोर्स घ्यायची गरज नाही. पण तुम्हाला फक्त अंकगणितच माझ्याकडून शिकायचं असेल तर हा कोर्स उपयुक्त आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि पोलीस भरती महाराष्ट्र हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.